हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय उपवासासाठी फ्रेंच फ्राईज। तर उपवासाचे फ्रेंच फ्राईज बघू शकताय तुम्ही किती छान असे झालेले आहेत। तर आवाज ऐकलाच असेल, तर लगेच बनवायला घेऊया। तर एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर साबुदाणा मिक्सर जारमध्ये टाकून बारीकसा वाटून घ्यायचा आहे। तर बघू शकताय साबुदाणा वाटून झालाय। तर शेंगदाणे पण लागणार आहेत। तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, भाजून घेतलेत, त्याला पण वाटून घेऊया। आणि 2 बटाटे घेतलेत, मोठ्या साईजचे बटाटे आहेत, त्याला किसून घ्यायचे। मी बॉईल करून घेतलेत बटाटे। तर किसून झालाय बघा बटाटा पण। त्यानंतर शेंगदाणे पण वाटून घेतलेत, थोडेसे जाडसर ठेवलेत, जास्त बारीक पण नाही केलेत। आणि उपवासासाठी बनवतोय फ्रेंच फ्राईज, तर मसाले काहीच नाही। जर खात असाल तर टाकू शकता, हिरवी मिरची, त्यानंतर जिरा वगैरे। जर खात नसाल तर मी फक्त लाल तिखट टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। तर बघू शकता पाणी वगैरे अजिबात टाकलं नाही, बटाट्यामध्येच पिठाला थोडंसं भिजवून घेतले। आणि आता त्याची थोडीशी छोटी आणि जाडसर अशी पोळी लाटतो तशी लाटून घ्यायची आपल्याला। तर बघा लाटून झालेली आहे। तर जास्त जाड पण नाही आहे आणि पातळ पण नाही आहे। आता बाजूचं जे साईडचं आहे ते काढून घेऊयात। एकदम भारी अशी रेसिपी आहे आणि नवीन पण आहे। तर नक्कीच करून बघा। आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर बघू शकताय एकसारखे एका आकाराचे आता आपण थोडेसे जाडसर असे ठेवून फ्रेंच फ्राईज कट करून घेऊया आणि मधून पण कट करून घेऊया। तर आता तळून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। कडकडीत तेल चांगलं गरम करून घ्यायचे, म्हणजे ऑइली होत नाहीत, तेल जास्त अब्झॉर्ब करून घेत नाहीत हे फ्रेंच फ्राईज। एकदम क्रंची होतात, गोल्डन फ्राय असं एकदम झाले पाहिजे, तेव्हा आपण काढून घेऊयात। आणि फक्त 1 वाटी भरून आपण साबुदाणा घेतला होता, तर तेवढ्यामध्ये भरपूर होतात। 1 वाटी साबुदाणा, त्यानंतर मीडियम साईजचे थोडेसे 2 बटाटे घेतलेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे। तर फक्त 3 साहित्य होतं कमी प्रमाणामध्ये आणि एकदम झटपट अशी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये। तर बघा तयार झालेत आपले फ्रेंच फ्राईज, काढून घेऊया। आवाज तर तुम्ही ऐकला, एकदम छान झाले, दिसताय तेवढे छान, तर खायला पण तेवढेच छान आहेत। तर नक्कीच रेसिपी करून बघा, तुम्हाला तोडून दाखवते मी। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।